दुसऱ्या दिवसामध्ये जो आला होता मला वाटतं चिंतामणी उमेळाफाटा संघ आला होता आणि कालच्या दिवसामध्ये वाकीपाड्याचा संघ सुपर 5 मध्ये आलेला आहे. एकविरा वाकीपाडा संघ. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ येताना दिसेल पाहणं गरजेचं आहे. अजून आपल्याकडे सध्या तरी आपण जर बघितलं तर हे दोन संघांनी जिंकलेले दोन संघाचे 4 संघ आहेत. पहिलाच चेंडू आपण पाहिला आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि आज चेंडू कुठपर्यंत जाते पाहणं गरजेचं आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील का प्रश्नचिन्ह उभारलंय. नक्कीच हाईटचा वाईट या ठिकाणी दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक ताकीद सुद्धा दिली गेली आहे. तर एक ताकीद सुद्धा या ठिकाणी पंचांनी गोलंदाजाला दिली गेली. पहिला चेंडू थोडासा बाउन्स या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली धावसंख्या आहे मात्र चांगली धावसंख्या डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि जर चांगली गोलंदाजी झाली तर शिलोत्तर संघाला इथे एक संधी निर्माण होऊ शकते. कारण की समोरचा जो फलंदाज आहे सतीश जाबर आणि प्रदीप जाबर ही जोडी जी आहे ते उत्कृष्ट फलंदाजी करण्यासाठी दोन्ही बंधू समजले जातात. मात्र या मैदानामध्ये कशा पद्धतीने ते स्वतःला सिद्ध करतील पाहणं गरजेचं आहे. गाई करा जरा विनंती असेल कारण आपण पाहतोय 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे हे लक्षात असू द्या. सतीश टू ललित. क्या बात है. सुरेख चेंडू. पाहणं गरजेचं आहे. दोन्ही पंच आपण जर बघितले तर समोरच्या पंचांनी मात्र सध्या तरी कुठला निर्णय मला वाटतं दिलेला नाहीये मात्र पाहणं गरजेचं आहे. चेंडूने जी फिरकी घेतली त्याच्यामध्ये बेट झालाय फलंदाज आपण पाहू शकतो. मात्र काय घडलंय याचं सुद्धा आपण बघायला मिळेल. फलंदाज बाद आहे. बघा शंका होती पंचांच्या मनामध्ये समोरून सुद्धा पाहिलं असेल कारण की चेंडूनं जे वळण घेतलं होतं हे नक्कीच आणि कॉर्डिनेशन होतं अपीलमध्ये पाहणं गरजेचं आहे. मात्र पाहिलं कन्फर्म केलं गेलं की आवाज साऊंड कारण की क्षेत्ररक्षकाने सांगून जमत नसतं पंच सुद्धा कन्फर्म करतात आणि दोन्ही पंचांच्या मनामध्ये आपण जर बघितलं तर समोरच्या पंचांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की कसं या ठिकाणी आपण पाहू शकतो चेंडूनं नक्कीच अतिशय जबरदस्त निर्णय या ठिकाणी बघायला मिळतोय. मात्र धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या त्यात 2 चेंडू टाकून झाला तो फक्त आणि फक्त 1. चला वेळ होते भरपूर होत आहे. जवळजवळ तुम्ही दोन ओव्हर झाल्या कडू कालच्या सारखा आला डायरेक्ट विजय संघाला बाय वाचले त्याला टॉस करायचा. दोन तीन दिवस तसाच झालाय. दरम्यान रितेश आलाय. रितेश याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी. रितेश याच्या माध्यमातून किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल चिंचोटी संघाला. हो 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 आता मात्र हा चेंडू आहे तो वाईड आहे. वाईडनं धाव फलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 3 वरती. बघा लक्षात असू द्या इथे आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण मॅच सुरू केली होती 3:12 मॅच सुरू झाली ती 3 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेत. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी धोका निर्माण होतोय. रितेश याच्या बॅटिंगला फलंदाज झालाय बाद. किरण याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. रितेश दांडेकर इज आउट. लक्षात असू द्या 3:12 तब्बल पहिला चेंडू टाकला गेला होता ते 3:16 मिनिटं झालेले आहेत. आपण 3:12 आणि 3:16 म्हणजे अजून सुद्धा इथे 1 मिनिट बाकी आहे. किती चेंडू शिल्लक आहेत
तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. मात्र आता सध्या टायमर स्टॉप केला जातोय, कारण विकेट या ठिकाणी आपण जर बघितलं तर विकेट डाऊन झालेला आहे. प्रदीप आणि त्यांच्या जोडीला साईनाथ. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. थोडासा महागडं षटक म्हणू शकलो असतो, मात्र महागड्या षटका एवढं जास्त काय झाले नाही, फक्त धोका निर्माण झालाय, कारण की 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. साईनाथ हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मध्ये फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. साईनाथ जाबर यांना चेंडू पडल्याच्या नंतर मुवमेंट जी आली होती चेंडूला, ती जबरदस्त मुवमेंट बघायला मिळाली आणि ललित यांनी या पिच वरती, मात्र या खेळपट्टीवरती आपला टॅलेंट दाखवायला सुरुवात केली गेलेली आहे. झाली दरम्यान नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय महेंद्र पवार. डीजे महेंद्र म्हणून खासी ख्याती त्याने मिळवलंय. मात्र आज त्याच्या संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. एखादा तरी मोठा फटका खेळावा लागेल. धावसंख्येचा जो टेम्पो आहे तो थोडासा वाढवावा लागेल, कारण की धावसंख्या आहे ती म्हणजेच 3 धावा धावफलकावरती लागलेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत ही मॅच पुढे पुढे चालले, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाले शिलोत्तर संघाच्या माध्यमातून, हे 4 चेंडू टाकण्यासाठी त्याने 5 मिनिटं आतापर्यंत घेतले आहेत. किती? 4 बॉल. आणि क्लीन बोल्ट. अजून एक फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. वेग या ठिकाणी चेंडू मध्ये होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक असेल. काय जबरदस्त क्रिकेट. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं की नक्कीच एक चांगलं क्रिकेट होणं गरजेचं होतं. ते 2 वाईट टाकल्याच्या नंतर मात्र चांगल्या लय मध्ये, चांगल्या रिदम मध्ये ललित भवर या ठिकाणी येत असताना, जेव्हा विकेट जास्त जातात तेव्हा नक्कीच वेळ हा जास्त खर्च होतो. मी म्हणेन मात्र तोपर्यंत टायमर स्टॉप आम्हाला करावा लागतोय. दयानंद दयानंद पागी इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेले आहेत. शिलोत्तर संघाने पूर्णपणे जखडून ठेवले, पूर्णपणे बांधून ठेवले. आतापर्यंत 4 विकेट या षटकामध्ये आलेत आणि ललित आतापर्यंत आपण पाहू शकतात शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. गतीमध्ये परिवर्तन होतं, गतीमध्ये परिवर्तन, मात्र टप्पा तोच होता. षटकाची झाले समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 4 बाद 3 अशी धावसंख्या. यंग मराठा चिंचोडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्रम, बेस्ट काय आहे ललित त्याचं. 4 गडी 3 धाव्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त काम या ठिकाणी केलंय. त्यामध्ये 2 चेंडू डॉट सुद्धा समाविष्ट आहेत. ऋतिक माळी नव्यानं गोलंदाजी मार्कवरती. थोडासा स्पीडअप करायचा आहे गेमसाठी. भरपूर वेळ आपल्याला आज तर भरपूरच वेळ झालाय. आय थिंक 5 वाजतील असं वाटू लागले आजच्या दिवसामध्ये. दरम्यान आपण पाहू शकतोय काय घडतंय. हवेमध्ये खेळलाय चेंडूला, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ऋतिक याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि अर्थातच चढवणं गरजेचं आहे, कारण जर
यंग मराठा संघाच्या माध्यमातून विचार केला तर त्यांना धावसंख्येची गरज आहे आणि कुठल्या तरी एका गोलंदाजाला त्यांना चॉईस करावा लागेल ज्याच्यावरती ते आक्रमण करतील. प्रदीप मागील मॅचचा हिरो होता, त्याच्या हिरोच्या प्रमाणेच त्याला कामगिरी करावी लागणार आहे. परफेक्ट चेंडू. आता मात्र एक मोठा फटका खाल्ल्याच्या नंतर एक चांगला चेंडू हाताळला जातोय. चांगला कमबॅक केलाय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. 10 चेंडू 30 धावांची गरज अजून सुद्धा आहे. ऋतिक माळी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना टिवरी गाव एंडच्या बाजूनं गोलंदाजी करत असताना ऑन साइडला खेळलाय, चेंडू वर गेलाय, चेंडूच्या खाली किरण आणि किरण याच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. प्रदीप बाद. एक मात्र अपेक्षा होती प्रदीप याच्या माध्यमातून धावा येतील, मात्र प्रदीप हा बाद झाल्याच्या नंतर कोणाच्या हातामध्ये इथे मोर्चा दिला जाईल, कोणाच्या हातामध्ये या विजयश्री खेचून आणण्याची जिम्मेदारी दिली जाईल पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक चांगलं क्रिकेट होऊ शकतं, मात्र प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके खेळण्याचा एक प्रयत्न करावा लागणार आहे. अलंद कार्पेट चांगले फटके मारावे लागतील, सिंगल डबलवरती विश्वास ठेवावा लागेल आणि डॉट डिलिव्हरी हे टाळावे लागतील. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 9 चेंडूमध्ये 30 धावांची गरज अजून सुद्धा असेल. ऋतिक याला मिळालेलं हे मोठं यश आहे, कारण की प्रदीप चांगल्या टचमध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता. मागील मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच होता. इनसाइड आउटचा फटका होता, शतरक्षक त्या ठिकाणी आहे राजू होता, मागे गेलाय पुन्हा एकदा. 2 बाउन्सनं चेंडूला फेल केलाय, फेकलं जाईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 वरती. आय थिंक 28 धावांची अजून सुद्धा गरज असेल. 8 चेंडू 28 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ऋतिक ऑफ साइडला 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. 8 चेंडू 28 हवे होते, आता 7 चेंडू आणि 24 हवे असतील. बघा अंदाज चुकला होता विशाल याचा, कारण त्याला डबल माइंड व्हावं लागलं पुढे जाऊ की मग एक बाउन्स घेईल, मात्र या मैदानावरती तुम्ही बाउन्सवरती थांबून जमत नाहीये. या मैदानावरती जेवढा क्रिकेट पाहिलंय त्या बाउन्स पडला की लगेच वरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. अजित कानाद आहेत तिकडे, अजित कानाद याच्या हातामध्ये चेंडू विसवलाय, एकदम पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेनं पूर्ण. हॅलो चेक. यस, धावसंख्या झाले ते म्हणजेच एकूण धावसंख्या आहे 17. 6 चेंडू 22 धावांची गरज असेल. चला बघा, थोडासा वेळ वाचलाय 10 मिनिटांमधला, मात्र थोडासा वेळ जर तुम्ही खर्च केला असता तर कदाचित या ठिकाणी तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागला असता. भरपूर विकेट पडले, त्याच्यामध्ये टायमर ब्रेक होत होता, त्याच्यामुळे थोडासा वेळ आपल्याला वाटतोय. मात्र विनंती असेल की थोडीशी घाई करायची आहे, यानंतर सुद्धा भरपूर वेळ हा बाकी आहे. महेंद्र जाधवला बॉलिंगला 2 षटकं टाकून झालेत. आता 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. महेंद्र जाधव याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे परफेक्ट गोलंदाजी करण्याची. मात्र मी म्हणेन जो फलंदाज आहे अक्षय दांडेकर आणि दयानंद पागी, प्रयत्न करावे लागतील विजयासाठी आणि ते प्रयत्न तुमचे यशस्वी होऊ शकतात. फुल टॉस डिलिव्हरी पाहणं गरजेचं आहे. वाईट चेंडूची नोंद, धावफलक आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडूवरती वाढली गेली, ते म्हणजे 18 धावा धावफलकावरती. आता 21 धावांची अजून सुद्धा गरज. 6 चेंडू 21 धावा या होऊ शकतात. होण्यासारख्या धावसंख्या, ही चेसिबल धावसंख्या या मैदानावरती. 20-22 धावा तुम्हाला घेण्यासाठी काहीच अडचण नाहीये, मात्र कनेक्ट करावं लागेल चेंडूला. शॉर्ट पेच बॉल, चेंडू गॅपमध्ये टाकलाय आणि इथे मात्र षटकार आलाय. या षटकाराने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच धाव संख्या 24 वरती. ज्या खेळाडूने, ज्या प्रेक्षकाने झेल टिपलाय त्यांनी आपलं 100 रुपये घेण्यासाठी यायचंय. नौशाद दादा पागे यांच्या माध्यमातून दिले जाणारे 100 रुपये षटकाराच्या झेलसाठी ते नक्कीच या ठिकाणी आपण
आमच्याकडनं कलेक्ट करायचे. लगेच या. चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये आय थिंक 15 धावांची गरज असेल. 5-15चं इक्वेशन आहे. सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं अजून एक मोठा फटका, अजून एक झेल टिपलाय आणि इथे मात्र सामन्यामध्ये आलाय. मी म्हटलं होतं की ही धावसंख्या चेसेबल आहे. दयानंद पागी यांच्या मॅटमधनं आलेले 2 षटकार आणि इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 30. आता 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट किती कठीण वाटत होतं अगोदर, आता मात्र सोपं वाटू लागलंय. सगळ्यांच्या मनामध्ये या सामन्याविषयी कुतूहल निर्माण झालंय. कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीला आपण पाहिलं 6 चेंडू 22 पासून जो मोर्चा होता तो आता आणून ठेवलाय 4 चेंडू आणि 9 धावा. मात्र आता थोडस मी म्हणेन फलंदाजीला सुद्धा मॅच कठीण झाला. त्याला विजय समोर दिसतोय. पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल, व्हाईट ना धाव फलक पुढे सरकतोय. आता 4 चेंडू 8 धावांची गरज. दयानंद पागी याला शॉर्ट बॉल टाकले की त्याचं काय करतो त्याने दाखवलंय. 2 खेळाडू आहेत ज्याने 2 प्रेक्षक आहेत ज्याने षटकाराचे झेल टिपलेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आपले 100 रुपये घेऊन जायचे. महेंद्र हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी षटकार. या षटकारानिशी धाव फलक पुढे सरकला गेलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच आणि षटकाराची हॅट्रिक तर नक्कीच झालेली आहे कारण की लगातार 3 षटकार या ठिकाणी लागले गेलेत. 3 चेंडू 2 धावा. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. मात्र अजून सुद्धा मॅच बाकी आहे. कुठलाही संघ जिंकू शकतो, कुठलाही संघ पराभूत होऊ शकतो. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपलाय आणि आता चेंडू शिल्लक आहेत 2 धावांची गरज आहे 2. क्या बात है. अमृत भोये टाइगर अभी जिंदा है. क्या बात है. सुंदर झेल टिपलाय आणि आता 2 चेंडू 2 धावा. डोक्यावरती टेन्शन आलंय अमृतेला, करावं काय. आता दोघांच्या हातामध्ये मॅच आहे. आता मात्र नव्याने येणाऱ्या फलंदाजाला खेळावं लागेल आणि नव्यानं आलेला फलंदाज तेवढा कन्फर्म आहे का ते सुद्धा माहिती नाहीये. कुठलाही सुपर ओव्हर नाहीये किंवा कुठलाही लाईफलाईन नाहीये, कुठलाही टॉस किंवा कुठल्याही विकेटवरती मॅच दिला जात नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील तिसरा मॅच. 3:39 मिनिटं झाले आहेत आणि इथे आपण पाहतोय 2 धावांची फक्त गरज आहे, ते म्हणजे 2 चेंडू मध्ये. कोणाला वाटलं होतं एवढ्या पहाटेच्या टायमाला ब्रह्मकाळामध्ये एवढा गरम करणारा आणि गडद अंधारामध्ये असलेला हा एक जबरदस्त रोमांच दाखवणारा मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक वाईडिश फ्लाय स्ट्रीप, त्यानंतर पॉइंट, त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट कव्हर आणि वाईडिश सुपर गोल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ खाली ठेवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, काव कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलाय आणि शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडूला 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. 1 चेंडू 1 धावेंची गरज. जो झोपेतून उठून मॅच बघायला लागला असेल तो शिलोत्तरचा प्रेक्षक असेल आणि जो चिंचोडीचा प्रेक्षक असेल, काय प्रेशर. त्याला जरी दुसरं प्रेशर असेल तरी सुद्धा तो जाणार नाहीये. काय तर रनआउट साठी बॅटिंग साईडने घेतलाय. येस.
येस सर, रिव्ह्यू या ठिकाणी बघितला जातोय. फलंदाज बाद आहे, भरपूर जवळजवळ अर्धा मीटर लांब आहे. आता एक चेंडू एक धाव, रंगतदार स्थितीमध्ये मॅच. काय घडतंय, काय बिघडतंय? महेंद्र जाधव विरुद्ध नव्यानं आलेला फलंदाज कोण आहे तिकडे? तर जयेश दांडेकर आलाय. एक चेंडू आणि एका धावेची गरज, रंगतदार स्थितीमध्ये मॅच. या ठिकाणी काय घडलंय आणि इथे सामना जिंकलाय चिंचोटी संघाने. जबरदस्त मॅच. डायरेक्ट थ्रो या ठिकाणी केला होता, मात्र थोडासा वर थ्रो होता. याचा फायदा झाला चिंचोटी संघाला. यंग मराठा चिंचोटी संघाने सामना पटकावलाय. खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी एक जबरदस्त मॅच बघायला मिळाला. 6 चेंडू मध्ये 22 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात आणि आपण पाहिलं काय जबरदस्त मॅच. हातातून आलेला जो घास होता तो तोंडापर्यंत नेता नेता हातातून पडला असं सांगावं लागेल. शिलोत्तर संघ आडलक. चला आपण जाऊया, चिठ्ठ्या या ठिकाणी ओढूया. दोन्ही कर्णधार आलेले आहेत.